माझा कोणताही कारखाना नाही ना माझी कुठे चौकशी सुरू आहे। खासदार अमोल कोल्हेंचा हसन मुश्रीफांना अप्रत्यक्षपणे हा टोला आहे। मंत्र्यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांवर बोलावं, अमोल कोल्हेंनी अजित पवार गटावर या शब्दात टीका केली आहे। त्यांच्याशी तुम्ही बोललात खासगीमध्ये की पुढची निवडणूक मी लढणार नाहीये, कुठेतरी राष्ट्रवादीचा आणि शरद पवारांचा ठपका माझ्यावरती बसलाय, त्याच्यामुळे माझा जो अभिनय आहे त्याच्यावरती खूप परिणाम होतोय। हे बघा, या संदर्भामध्ये ही साधी सरळ गोष्ट आहे की माझी कोणतीही माझा कुठे साखर कारखाना नाहीये, माझ्या कुठल्या साखर कारखान्यावर कुठली चौकशी नाहीये, माझ्यावर कुठली ईडीची चौकशी नाहीये। माझं चरितार्थाचं जे साधन आहे ते माझं कलाक्षेत्र आहे आणि हे दोन्ही टाइम डिमांडिंग प्रोफेशन्स आहेत। बोललं जातं की अनेक प्रकल्प हे परराज्यात मी यामध्ये पळवले आणि मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र राज्यामध्ये किती गुंतवणूक केली याचा आज आढावा लेखाजोखा मांडलाय। बघा, अनेक मंत्री महोदयांनी आपल्या शेतकरी मोर्चाची दखल घेतली। तुमच्या सगळ्यांच्या वतीनं माननीय मंत्री महोदयांना एवढं सांगू इच्छितो की आमच्या मोर्चावर टीका करण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी वजन वापरा। आणि हीच माझं माननीय मंत्री महोदयांना म्हणणं आहे की हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। तुम्ही वैयक्तिक अमोल कोल्हेच्या घरातला प्रश्न नाहीये। वैयक्तिक अमोल कोल्हेवर टीका करण्यापेक्षा माझ्या शेतकरी बांधवांचा हा जो मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी आपण ज्या ज्या मंत्री महोदयांचं नाव घेतलं, हे मंत्री महोदय केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका मांडणार का? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं जात नसेल तर हे मंत्री महोदय त्यांच्या खुर्च्या सोडणार का? हा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणार का? हा आमच्या शेतकऱ्याचा रोकडा सवाल आहे। त्यामुळे अभिजित साळवे, सुनील दिगळे, TV9 मराठी, शिरूर, पुणे।